आता आपण बघूयात न्याय दर्शन. आता न्याय दर्शनाला हे न्याय म्हणजे काय याचा अर्थ आपण आधी समजून घेऊयात. न्याय हा याचं नाव का पडलेलं आहे? न्याय म्हणजे काय? थोडक्यामध्ये न्याय म्हणजे तर्क किंवा वस्तुस्थिती. एखाद्या पदार्थाची, एखाद्या गोष्टीची वस्तुस्थिती काय आहे ते समजून घेणं म्हणजेच न्याय दर्शन. मग याच्यामध्ये जे आहे की तत्वज्ञानाचा तर्क आणि त्याचा प्रमाण म्हणजे न्यायदर्शनाला तर्कशास्त्र असं सुद्धा संबोधलं जातं. भारतीय तर्कशास्त्राचा पाया न्यायदर्शन आहे. ही फार महत्वाची गोष्ट आहे, आपण लक्षात घेणं आवश्यक आहे की एखाद्या तत्वाविषयी की या तत्वाची निर्मिती कशी झाली असावी, हे तत्व म्हणजे काय आहे याचं ऊहापोह करणं आणि त्याचं इलॅबोरेशन करण्यासाठी प्रमाण प्रस्तुत करणं म्हणजेच तर्कशास्त्र, म्हणजेच न्यायदर्शन. म्हणजेच थोडक्यामध्ये काय की न्यायदर्शन हे तर्कशास्त्र आहे. आता इतरांशी तर्कशुद्ध कसं बोलायला पाहिजेत, आपलं मत कसं पटवून द्यायला पाहिजे इतरांना, आपण जे काही या न्यायाच्या अंतर्गत जे काही तत्वज्ञान आपण सांगतोय ते आपलं बोलणं कसं पटवून द्यायचंय, आपल्याला जे काही जाणवलं आहे ते कसं पटवून द्यायचं याचं सुद्धा शिक्षण न्यायशास्त्रामध्ये दिलेलं आहे. त्यामुळंच न्यायशास्त्राला सुद्धा व्यावहारिक दर्शन असं म्हणतात. नोट करत चला, व्यावहारिक दर्शन असं सुद्धा म्हणतात. आणि या शास्त्राचा जो पाया आहे तो पाया म्हणजे कुठला आहे? तर्क आणि प्रमाण. एखादा तर्क जो काही मला या सृष्टीच्या रचनेविषयी तर्क जाणवलेला आहे, अणुपरमाणूची संकल्पना, परमाणूची संकल्पना सर्वप्रथम न्यायदर्शनामध्ये येते. मग त्याच्या हे जे तर्क आहेत हे असं असू शकतं. मग असं असेल तर ते सिद्ध करण्याची सुद्धा जबाबदारी त्या मांडणाऱ्याची येते आणि ते सिद्ध करताना मग त्यांनी प्रमाण प्रस्तुत केलेले आहेत, अशी याची सांगड आहे. भारतीय तर्कशास्त्राचा हा पाया आहे आपण सांगितलं. आणि याचा मुख्य ग्रंथ जो आहे तो न्यायसूत्र हा मुख्य ग्रंथ आहे. आणि याचे प्रणेते जे आहेत गौतम ऋषी असं म्हणले, गौतम नाही गौतम. आता गौतम या नावामध्ये सुद्धा कसा अर्थ दडलेला आहे? गो म्हणजे इंद्रिय आणि तम म्हणजे उत्तम, श्रेष्ठ, श्रेष्ठ इंद्रिय असलेले ऋषी म्हणजेच गौतम ऋषी आहे. आता त्याच्या संदर्भामध्ये एक थोडीशी कथा पण आहे. त्याचे एक वेगळं नाव सुद्धा आहे गौतम ऋषींना. त्यांना अक्षपाद असं सुद्धा म्हटलेलं आहे. आणि त्यामुळं न्यायसूत्रांना अक्षपाद दर्शन असं सुद्धा दुसरं नाव आहे. गौतम ऋषीचं दुसरं नाव काय? अक्षपाद आहे. आणि न्यायसूत्रांचं सुद्धा दुसरं नाव जे आहे अक्षपाद सूत्र असं दुसरं नाव आहे. हे विचारू शकतात परीक्षेमध्ये एका तुमच्या माहितीसाठी. आता अक्षपाद का म्हटलेलं आहे गौतमांना? कारण गौतम ऋषी एवढे विद्वान होते आणि एवढे अभ्यासू होते की रात्रंदिवस ते अभ्यास करत राहायचे, रात्रंदिवस चिकित्सा करत राहायचे. आणि मग तो अभ्यास करताना ते एवढे गढून जायचे, एवढे रममाण होऊन जायचे की चालत जायचे असे रस्त्यांवरून. आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की जुन्या काळातल्या ऋषी मुनींचे जे आश्रम असायचे ते अगदी निर्जन ठिकाणी, जंगलामध्ये, वनामध्ये वगैरे असायचे. आणि मग ते चालत जायचे अशी जंगलामध्ये मैलोन चालत जायचे, रात्री अपरात्री दिवसा. त्यांची तंद्री लागून जायची त्यांच्या अभ्यासामध्ये. आणि मग एकदा काय झालं की असं चालता चालता त्यांचा अभ्यास सुरूच आणि चालत गेले आणि एका दरीमध्ये पडले. दरीमध्ये पडल्यानंतर तिथे एक वनदेवता प्रकट झाली आणि त्या वनदेवतेने त्यांना वरदान मागायचं सांगितलं की बाबा तू आता वरदान माग. कारण ते पडल्यानंतरच त्यांना लक्षात आलं की आपण कुठेतरी पडलोय बाबा. मग त्या वनदेवतेने त्यांना सांगितलं की एखादा वरदान माग, एखादा वर माग. आणि आपल्याला माहित आहे की पुराणांमध्ये या सगळ्या गोष्टीचं वर्णन आहे की वर दिला जातो, मग त्याच्यानुसार सगळ्या गोष्टी घडत जातात. यांनी कुठलं वरदान मागावं? गौतमांनी त्यांनी वर मागितला की हे देवता तू माझ्या पायांना डोळे दे. म्हणजेच समजा मला ही जी अभ्यास करताना चालण्याची जी सवय आहे, ही चालण्याच्या सवयीमुळं माझ्या पायांना जर डोळे असतील तर मला माझे डोळे वापरायची गरज पडणार नाही. आणि हे पायांना कळेल की मला कुठे जायचंय आणि मी कुठे पडणार नाही आणि माझ्या अभ्यासामध्ये व्यत्यय येणार नाही.
हे त्यांनी वर्णन मागितलं आणि त्यांच्या पायांना डोळे आले म्हणून त्यांना अक्षपाद असं नाव पडलेलं, अशी आख्यायिका आहे. तो भाग दुसरा पण आपण लक्षात ठेवलं पाहिजे. अक्षपाद त्यांचं दुसरं नाव होतं आणि अक्षपाद दर्शन किंवा अक्षपाद सूत्र असं त्यांच्या सूत्रांचं नाव होतं. आता न्यायदर्शन काय म्हणतं? न्यायदर्शन काय म्हणतं की मोक्ष प्राप्त करण्यासाठी तत्वज्ञान असणं गरजेचं आहे. सगळ्यात आधी या ब्रह्मांडामध्ये कुठले कुठले तत्व आहेत आणि त्या प्रत्येक तत्वाचं आपल्याला ज्ञान असणं गरजेचं आहे, त्याच्याशिवाय मोक्ष प्राप्त होणार नाही असं न्यायदर्शन म्हणतं. आणि त्यांनी सांगितलेलं की ब्रह्मांडामधल्या प्रत्येक पदार्थामध्ये तत्व आहे. तत्व म्हणजे काय? मग तत्व म्हणजेच त्या याच्या वास्तविक स्थितीचं ज्ञान. एखाद्या पदार्थाची वास्तविक स्थिती काय आहे त्याचं ज्ञान म्हणजे त्याच्यामध्ये कुठले तत्व आहेत, कुठल्या तत्वापासून ते बनलेलं आहे, कुठल्या 2-4 घटकापासून ते बनलेलं आहे, या सगळ्या तत्वाचं ज्ञान होणं म्हणजेच तत्वज्ञान होणं असं त्यांनी सांगितलेलं. मग त्यांनी वर्णन केलेलं की पुरुष व प्रकृती यांच्या पाठीमागे काय तत्व आहेत हे जाणून घेण्यासाठी काय केलंय, महर्षी गौतमांनी आपल्या न्यायसूत्रामध्ये एकूण 16 तत्व सांगितलेली आहेत. नोट करून घ्या, 16 तत्व सांगितलेले आहेत न्यायदर्शनामध्ये. मग ही तत्व कुठली कुठली आहेत? तर ही तत्व आहेत प्रमाण, प्रमेय, संशय, प्रयोजन, दृष्टांत, सिद्धांत, अवयव, तर्क, निर्णय, वाद, जल्प, वितंडा, हेतवभाव, छल, जाती आणि 16वा आहे निग्रह. म्हणजे हे पुरुष आणि प्रकृती यांच्या पाठीमागे असलेल्या तत्वांना समजून घेण्यासाठी त्यांनी हे 16 तत्व सांगितलेले की या 16 तत्वांच्या चिकित्सेतून आपण पुरुष आणि प्रकृती याच्यामधला भेद समजून घेऊ शकतो. आणि मग आता पहिलं तत्व आपण बघितलं प्रमाण, आणि प्रमाणाचे त्यांनी 4 प्रकार सुद्धा सांगितलेले. त्याच्यामध्ये प्रत्यक्ष, अनुमान, शब्द आणि उपमान. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द आणि उपमान. जसं की महर्षी पतंजलीच्या योगसूत्रांमध्ये सुद्धा प्रमाणाचं वर्णन करताना त्यांनी सांगितलेलं आहे की प्रत्यक्ष, अनुमान, आगम प्रमाणानी. त्याच्यामध्ये 3 त्यांनी प्रमाण सांगितले, इथे 4 सांगितलेले आहेत. प्रत्यक्ष, अनुमान, शब्द आणि उपमान असे 4 त्यांनी सांगितलेले आहेत. या सगळ्यांची चिकित्सा त्यांनी सांगितलेली आहे. मुख्यत्वे न्यायदर्शन जे आहे ईश्वरवादी म्हणजे सेश्वर आहे, ईश्वराचं अस्तित्व मान्य करणार आहे, वेदांना प्रमाण मानणार आहे, आणि आत्मवादी दर्शन आहे. हा शब्द फार महत्वाचा आहे याच्यामध्ये. त्यांनी सांगितलेलं की या दर्शनामध्ये त्यांनी सांगितलं की आत्मा हा अचेतन आहे, आत्म्याला कुठलीही गती नाही असं त्यांनी सांगितलं याच्यामध्ये. आणि या दर्शनाचा अंतिम उद्देश जो आहे तो त्यांनी मोक्ष हाच अंतिम उद्देश आहे असंही याच्यामध्ये वर्णन केलेलं आहे. आणि याच्यामध्ये प्रामुख्यानं जे आहे ना की मी आता सांगितलं त्याच्यामध्ये 2 तत्व जी आहेत जल्प, वितंडा, याच्यामध्ये त्यांनी काय सांगितलेले, याचा एक ब्रीद आहे. बऱ्याच जणांनी याचं वर्णन करताना न्यायदर्शनाचं काय सांगितले की न्यायदर्शन काय करतं, आपले तत्व खरं आहे, नाही माझंच खरं आहे हे पटवून देतात समोरच्या माणसाला. त्याच्यामुळे त्याला तर्कशास्त्र असं म्हटलेलं आहे. त्याच्यामुळे याच्यामध्ये स्वमत मंडन, परमत खंडन. स्वतःच्या मताचं मंडन गायलेलं आहे आणि परमत खंडन, नाही तुझं काहीच खरं नाही, जे काय ते माझंच आहे, हेच खरं आहे, हे मी सांगतोय ते खरं आहे असं याच्यामध्ये सांगितलेलं आहे. त्यामुळे याला भारतीय दर्शनशास्त्रामध्ये महत्त्व दिलेलं आहे. आणि न्यायशास्त्राचं जो पूरक दर्शन आहे ते आहे वैशेषिक दर्शन. न्याय वैशेषिक अशी जोडी आहे. मग वैशेषिकाने काय केलं माहिती आहे का, वैशेषिकामध्ये न्यायाने जे सांगितलेले तत्व आहेत सगळे तत्व मान्य केलेले आहेत, फक्त त्यांनी एक तत्व थोडंसं त्याच्यामध्ये जोडलेलं आहे, त्याला द्रव्य असं म्हणतात. आणि हे तत्व एक विशेष तत्व त्यांनी सांगितलेलं आहे. ब्रह्मांडातील सर्व पदार्थांना एकत्रित ठेवणारं हे तत्व आहे, हे विशेष तत्व आहे. म्हणून वैशेषिकाचं नाव
वैशेषिक असं पटलेलं आहे. बाकीचे तत्व सगळे मान्य आहेत. फक्त त्यांनी काय केलं की ब्रह्मांडातील सर्व पदार्थांना जोडणारं विशेष तत्व त्यांनी द्रव्य सांगितलेलं आहे आणि हे विशेष तत्व त्यांनी याच्यामध्ये सांगितल्यामुळंच म्हणूनच या दर्शनाला वैशेषिक दर्शन असं म्हटलेलं आहे.